नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विकास विभागांतर्गत चौकीदार या पदासाठीची भरती प्रक्रिया, परीक्षा, तारखा जाहीर झालेल्या आहेत. आणि जर तुम्ही आदिवासी विकास विभागाच्या भरती परीक्षेला बसणार असाल आणि यासाठी तुम्ही अर्ज केलेला असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा ही कधी होणार आहे, रिपोर्टिंग टाइम जो आहे हा काय असणार आहे आणि कागदपत्र कोणती बरोबर घेऊन जाणं आवश्यक आहे, त्याचबरोबर बायोमॅट्रिकबाबत कोणती काळजी घ्यायची आणि शेवटी एक महत्त्वाची जी चेकलिस्ट आहे कागदपत्रांसंदर्भातली, ती सुद्धा जाणून घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. अशाच महत्त्वाच्या शासकीय सरळ सेवा भरतीच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट, परीक्षा ही कधी होणार आहे. तर आदिवासी विकास विभागाची परीक्षा 28 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीमध्ये एकूण 5 दिवस आयोजित करण्यात येणार आहे. दररोज 2 सत्र 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा होईल. मात्र तुमची परीक्षा ही कोणत्या दिवशी आणि कोणत्या शिफ्टमध्ये आहे, हे तुमचं हॉल तिकीट आता उपलब्ध झालेलं आहे. हे डाउनलोड करू शकता आणि या डाउनलोड केलेल्या हॉल तिकीटवर दिलेल्या वेळेनुसार अंतिम मानलं जाईल. रिपोर्टिंग टाईम आणि गेट क्लोजिंग टाईम पाहूयात. सकाळच्या शिफ्टसाठी उमेदवारांनी सकाळी 8 वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास सुरुवात करावी, म्हणजे पोहोचणं आवश्यक आहे. 9:30 नंतरनं प्रवेश हा बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणी पोहोचण्याचा धोका हा घेऊ नका. सकाळच्या परीक्षा साधारण 10 ते 12 या वेळेमध्ये होऊ शकते. आणि दुसऱ्या शिफ्टमधील उमेदवारांना ॲडमिट कार्ड वर दिलेल्या वेळेनुसारच केंद्रावर पोहोचायचं आहे. दुपारच्या शिफ्टमध्येही गेट बंद झाल्यानंतर प्रवेश हा दिला जाणार नाही. महत्त्वाची गोष्ट, परीक्षा केंद्रांवर कोणती कागदपत्र आवश्यक आहेत. सर्वात पहिल्यांदा ॲडमिट कार्ड, त्याची 1 ते 2 झेरॉक्स प्रती देखील बरोबर असणं आवश्यक आहे. याशिवाय महत्त्वाची कागदपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी जे ओळखपत्र घेणार असाल त्याची एक झेरॉक्स कॉपीसुद्धा तुमच्याजवळ बरोबर असू द्यात. पासपोर्ट साईज फोटो, एक नवीन पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवा. फॉर्ममध्ये वापरलेलाच फोटो असणं बंधनकारक नसलं तरी फोटो स्पष्ट आणि आत्ताच्या काळातला अलीकडचा असणं आवश्यक. पेनसुद्धा सोबत ठेवा. स्वतःचा ब्लू किंवा ब्लॅक बॉल पेन सोबत घेऊन जा. महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना, ज्या महिला उमेदवारांचं लग्नानंतर नाव बदललेलं आहे त्यांनी स्वतःचा नाव बदलण्याचा पुरावा हा सोबत ठेवावा. त्याचबरोबर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, गॅजेट नोटिफिकेशन, त्याच्यानंतरनं इतर वैध कागदपत्र आणि ॲडमिट कार्ड आणि ओळखपत्रावरील नाव जोडणं हे आवश्यक आहे. बायोमेट्रिकसाठी कोणती काळजी घ्यायची, तर परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रिक पडताळणी हे होऊ शकते, ज्यामुळे तुमचा हात स्वच्छ ठेवा. अंगठ्यावर मेहंदी किंवा कोणताही रंग लावू नका. त्याचबरोबर बुटांना जखम होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या आणि यामुळे बायोमेट्रिक प्रक्रियेमध्ये अडचण येणार नाही. परीक्षा केंद्रांवर किती लवकर पोहोचणं आवश्यक आहे, तर किमान 45 मिनिटं तर 1 तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याचा प्रयत्न करा. वाहतूक कोंडी किंवा इतर कारणामुळे उशीर हा होऊ शकतो. गेट बंद झाल्यानंतर कोणालाही प्रवेश जो आहे हा मिळणार नाहीये. परीक्षापूर्वीची अंतिम चेकलिस्ट सुद्धा पाहूयात. ॲडमिट कार्डची झेरॉक्स लागेल. त्याचबरोबर मूळ ओळखपत्र, ओळखपत्राची झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो, पेन, महिलांसाठी नाव बदलण्याचा पुरावा, हात आणि अंगठा बायोमेट्रिक स्वच्छ असणं आवश्यक आहे. तर शेवटी सगळ्यात महत्त्वाची सूचना, ॲडमिट कार्डवर दिलेली वेळ आणि सूचना ह्याच अंतिम असतात. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी ॲडमिट कार्ड एकदा पूर्णपणे डिटेलमध्ये चेक करून घ्या. तुमची वेळ कधी आहे आणि त्यानुसार त्या वेळेपर्यंत कसं तुम्हाला लवकर परीक्षा केंद्रावर पोहोचता येईल याची काळजी घ्या. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशा सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.